नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही बनवले बघा हे असे गहू तांदळाचे पापड. तर याचा ना मी एक लाँग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तो नक्की बघा. आता पापड करण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे आणि थोडंसं पापड खार. तोच आई इथे ना मिक्सरला बारीक करून घेते आहे. जिरे बारीक करून झाले, त्यानंतर पापड खार टाकला, तो पण बारीक करून घेतला. आणि हे गहू तांदूळ धुवून वाळू घातले होते आणि वाळल्यानंतर वेगवेगळे गिरणीतून दळून आणले. त्यानंतर हे दोन्ही पिठं जे ते चाळून घेतले एका मैद्याच्या चाळणीने. आणि त्यानंतर आता हे पावडर जे जिऱ्याचं आणि पापड खारचं ते त्यात मिक्स करून दिलं. लगेच खिशी घ्यायला आईने सुरुवात केली. तर 1 ग्लास पिठासाठी नाही, इथे 1.5 ग्लास इतकं पाणी आईने खळखळ चांगलं उकळी काढून घेतलं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. तांदळाच्या पापडापेक्षा या पापडाला थोडंसं कमीच मीठ लागतं. आपण पापड खार वापरतो त्यामुळे. पीठ चांगलं शिजलं की एक वाफ काढून घेतली आणि आता पाण्याचा थोडासा शिपका मारून ह्या परातीमध्ये हे सगळं पीठ काढून घ्यायचं आणि गरम असतानाच हे चांगलं मळून घ्यायचं बघा. आणि यावर एक पॉलिथिन लावू जेणेकरून पिठाला ना सुरकुत्या यायला नको. चला तर मग आता पापड लाटून घेऊयात. जसे तांदळाचे पापड लाटले होते तसेच एका डायरेक्शननी हे पण पापड लाटायचे. एक वेळेस तुमचा तांदळाचा पापड तुटू शकतो, तुम्हाला जमणार नाही, पण हा पापड बिलकुल तुटत नाही. तुम्ही जितका पतला हा पापड लाटायचा असेल तितकं लाटू शकता आणि अलगद हा परातीवरतून निघतो. तर बघा एका खिशीचे एवढे पापड झाले आहे. टोपल्यावरती थोडेसे चुकले की कपड्यावर हे वाळवायचे आणि असे हे सगळे पापड मी वाळू घातले. आता आई पण जॉईन झाली मला पापड करण्यासाठी. तर बघा आई आणि मी सोबत बसलो आणि आज आम्ही 1.5 किलोचे पापड केले होते गहू तांदळाचे. आता उद्या करूया उडदामुगाचे पापड. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते एकदा कमेंट करून मला नक्की सांगा. आता आई तिसरी खिशी घ्यायला गेली, तोपर्यंत मी दुसऱ्या खिशीचे पापड वाळू घालते. आणि असे आमचे 1.5 किलोचे एवढे टोपलंभर पापड करून झाले होते. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.